अंशुतीस किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण शिरा कसा बनवायचा हे बघणार आहोत। शिरा बनवताना बऱ्याचदा असं होतं की आपला शिरा जो आहे तो एकतर ओलसर तरी होतो, नाहीतर कोरडा तरी होतो, एकतर मग चिकट तरी होऊनच जातो। पण आपण या ठिकाणी काही टिप्स वापरणार आहोत, तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शिरा बनवण्यासाठी लागणारी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रवा। रवा आपण इथं 2 वाट्या रवा घेतलेला आहे। मी ह्या वाटीचं माप करून घेतलेलं आहे, जेणेकरून आपलं शिऱ्याचं माप हुकणार नाही। तुम्ही सुद्धा एका भांड्याचं किंवा एका वाटीचं माप करून घ्या, त्यामुळे आपलं माप हुकत नाही। जेवढा आपण रवा घेतोय तेवढीच आपल्याला साखर सुद्धा घ्यायची आहे। जर मी या ठिकाणी 2 वाट्या रवा घेतला आहे, तर मी या ठिकाणी 2 वाट्या साखर घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमीही करू शकता। जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अजून साखर यात ॲडही करू शकता। चला तर मग सुरू करूया। आता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे, यात आपण तूप घालूया। दोन ते 3 मोठे चमचे आपण या ठिकाणी तूप टाकलेलं आहे। याला छान असं विरघळून घेऊया। यात आता आपण मोजलेला रवा घालूया। याला छान असं तुपामध्ये मिक्स करून घेऊया। याला आता आपण मंद आचेवर छान असा लालसर रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत, जेणेकरून शिऱ्याला छान अशी चव येते। त्यासाठी मंद आचेवर ठेवायचा आहे गॅस। आपल्याला रव्याला छान भाजून झालेला आहे, त्याचा मस्त असा वास पण यायला लागलेला आहे। यामध्ये आता आपण पाणी टाकूया। शिऱ्यामध्ये टाकण्यासाठी आपण पाणी गरम करून ठेवलेलं आहे, तर ते आता आपण यामध्ये टाकूया। आपल्याला पाणी थोडं थोडं करून टाकायचं आहे। आता आपण यामध्ये पाऊण वाटी दूध घालणार आहोत। दुधामुळे याला टेस्ट छान येते। त्याकरता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकले तरी चालेल। हे आपण छान असं मिक्स करून घेऊया। आपलं दूध छान मिक्स करून झालेलं आहे। आता आपण यामध्ये जी मोजून घेतलेली साखर आहे, 2 वाट्या रव्यासाठी 2 वाटे साखर घेतलेली आपण, तर ती आता पूर्ण टाकून देऊया।
साखर छान मिक्स करून घ्यायची आहे आणि आपण या ठिकाणी काही ड्रायफ्रूट्स घेतले आहे, बदामाचे कूट करून घेतले आहे, मनुके घेतले आहेत, ते आपण यावर टाकूया. तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते तुम्ही यात टाकू शकता. आपण या ठिकाणी विलायची पूड घेतलेली आहे. आपण ही विलायची मोठ्या विलायचीचे जे दाणे असतात ते कुटून तयार केलेली आहे. छान असं बारीक कुटून घेतलेलं आहे. ही छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून हा खाली लागणार नाही त्यासाठी. आपला शिरा या ठिकाणी झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त असा लुसलुशीत झालेला आहे. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपला शिरा बनवून रेडी आहे. हा किती मऊ आहे हेही तुम्ही बघू शकता. जास्त दाटलेलाही नाही आणि जास्त मोकळाही नाही. छान असा परफेक्ट शिरा आपला झालेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सोबतच अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्रुतीज किचनला सबस्क्राईब करा. भेटूया नव्या रेसिपीसोबत. धन्यवाद.